तर बातमीपत्र आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून तयारी सुरू करण्यात आलेली आहे। भाजपकडून दिल्लीत एनडीएच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं। मोदींच्या अध्यक्षतेखाली दिल्लीत 38 पक्षांची बैठक सुरू झाली आहे आणि या बैठकीत भाजपकडून प्रादेशिक पक्ष आणि लहान गटांना एनडीएत सामावून घेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे। तर दुसरीकडे निवडणुकीमध्ये मोदी सरकारला नमवण्यासाठी देशभरातील सर्व विरोधी पक्ष एकत्र आलेल्यात। लोकसभा निवडणुकीसाठी विरोधी पक्षांच्या आघाडीला इंडिया असं नाव देण्यात आलेलं आहे। निवडणुकीची रणनीती तयार करण्यासाठी 11 जणांची समिती गठीत करण्यात येणार आहे। भाजपच्या नेतृत्वातील एनडीएनं आगामी लोकसभा निवडणुकीसाठी कंबर कसली आहे। एकीकडे बेंगळुरूमध्ये काँग्रेसच्या नेतृत्वात सर्व भाजप विरोधकांची मोठ बांधण्यात आली आहे, तर दुसरीकडे भाजपनंही एनडीएमध्ये जास्तीत जास्त घटक पक्षांना सामावून घेण्याचा सपाटा लावलेला आहे। आता एनडीएतील घटक पक्षांची संख्या 38 वर पोहोचली आहे। एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेना आणि अजित पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसचा गट नव्यानं एनडीएमध्ये सहभागी झालेला आहे। मोदींच्या नेतृत्वात बैठकीला सुरुवात झालेली असून आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी एनडीएचा विस्तार करण्यासोबतच एनडीएतील घटक पक्षांशी राजकीय संबंध आणखी मजबूत करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे। पहला विचार देश के लोगों के मन में यही आता है, पूरा फ्रेम देख करके देशवासी यही बोल उठता है, लाखों करोड़ों रुपए का भ्रष्टाचार। इसलिए देश की जनता कह रही है कि ये तो कट्टर भ्रष्टाचारी सम्मेलन हो रहा है। हम लोग आने वाले दिनों में जो 24 का चुनाव होगा, कुछ जो पहले से भारतीय जनता पार्टी एनडीए में है, हमारे कुछ नए दल साथ में आए हैं, सब लोग मिलकर के सबका एक ही लक्ष्य होता है। कोई भी पार्टी आप देखिए, सभी लोग एक ही बात कहते हैं कि हम देश में विकास चाहते हैं, देश का विकास चाहते हैं। शिवसेना एक एनडीए का और बीजेपी का बहुत ही पुराना पार्टनर है। अटल जी, अडवाणी जी और मोदी जी के नेतृत्व में अभी महाराष्ट्र में हम लोग काम कर रहे हैं, तो निश्चित रूप से इसलिए हम लोग आज की बैठक में शामिल हैं। हम अच्छा ही चाहेंगे कि एनडीए यशस्वी हो प्रधानमंत्री मोदी जी के नेतृत्व में, और आज इस बैठक के बाद देखेंगे कि आगे का एजेंडा क्या तय होता है। आगामी लोकसभा निवडणुकीच्या आधी विरोधकांनी भाजपला घेरायला सुरुवात केलेली आहे। बेंगळुरूतील इंडिया आघाडीच्या महाबैठकीच्या दुसऱ्या दिवशी शरद पवारांनीही हजेरी लावत विरोधकांच्या एकजुटीला बळ दिलं। पाटण्यातील बैठकीनंतर आता बेंगळुरूतही विरोधकांनी भाजप विरोधात वज्रमूठ आवळल्याचं पाहायला मिळतंय। भाजप विरोधात विरोधकांचा एल्गार, पाटण्यानंतर बंगळुरूत एकजूट, सोनियांसह पवार ठाकरेंचीही हजेरी, विरोधकांच्या महाबैठकीवर मोदींचे वाद। आगामी लोकसभा निवडणुकीला अवघं 1 वर्ष शिल्लक असल्यानं आता विरोधकांनी मोर्चे बांधणी सुरू केल्याचं पाहायला मिळतंय। याच पार्श्वभूमीवर बंगळुरूत 2 दिवसीय महाबैठकीचं आयोजन करण्यात आलं। या बैठकीत भाजप विरोधातील सगळ्याच पक्षांच्या नेत्यांनी हजेरी लावत भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला। पहिल्या दिवशी सोनिया गांधी आणि उद्धव ठाकरेंसह विरोधी पक्षाच्या दिग्गज नेत्यांनी या बैठकीत हजेरी लावली। दुसऱ्या दिवशी शरद पवारांनीही हजेरी लावत विरोधकांच्या एकजुटीद्वारे भाजपच्या पराभवाचा नारा दिला। युवा दुखी है, किसान दुखी है, मजदूर दुखी है, व्यापारी दुखी है, इंडस्ट्रियलिस्ट दुखी है, गृहिणी दुखी है। ऐसा कौन सा व्यक्ति है जो दुखी नहीं है? तो आज ये 26 पार्टियां हम सब लोग अपने लिए एकत्रित नहीं हुए। हम देश को एक तरफ बचाना है, जिस तरह से पूरे देश के अंदर नफरत फैलाई जा रही है उससे बचाना है। खरं तर देशभरातील विरोधी पक्षांची ही दुसरी बैठक होती। याआधी बिहारच्या पाटण्यातही अशीच महाबैठक आयोजित करण्यात आली होती, ज्यात अनेक नेत्यांनी हजेरी लावली।
आता पुन्हा एकदा विरोधक एकत्र आल्यानं पंतप्रधान मोदींनी विरोधकांच्या या बैठकीवर जोरदार टीकास्त्र डागलाय. फक्त कुटुंबाची काळजी करणारे हे पक्ष भ्रष्टाचारावर पांघरून घालण्यासाठी एकत्र आल्याची टीका मोदींनी केली आहे. 20 लाख करोड़ रुपए के भ्रष्टाचार की गारंटी देने वाले ये लोग बड़े प्रेम से, बड़ी आत्मीयता से आपस में मिल रहे हैं. साथियों, भ्रष्टाचार की इस दुकान में जुटे हुए ये सभी परिवारवाद के कट्टर समर्थक हैं. न खाता न वही, जो परिवार कहे वही सही. या बैठकीला स्वतः सोनिया गांधी यांनी उपस्थित राहत विरोधकांचं ऐक्य करण्यासाठी काँग्रेस गंभीर असल्याचा संदेश दिलाय. आता स्वतः मोदींनीही या बैठकीवर टीका केल्यानं विरोधक आणि भाजपमध्ये जुंपल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे लोकसभेच्या तोंडावर सुरू असलेल्या या हालचालींचा आणि आगामी निवडणुकीत विरोधकांच्या या एकजुटीचा नेमका काय परिणाम होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या पक्षांतराच्या मुद्द्यावरती त्यांच्या निलंबनाच्या मागणीसाठी विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला. पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीही गोऱ्हे यांच्या उपसभापती पदालाच विरोधकांनी आक्षेप घेतल्यानं विधान परिषदेत प्रचंड गदारोळ झाला. या मुद्द्यावरून शेकापचे जयंत पाटील विधान परिषदेत चांगलेच आक्रमक झाले होते. चर्चेचा हा मुद्दा नसल्याचं संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं, तर उपसभापती नीलम गोऱ्हेंनीही विरोधकांना खडसावलंय. सभापतीवरच्या अविश्वासाची, सभापतीच्या डिस्क्वालिफिकेशनची चर्चा सभागृहात करण्याची पद्धत नाही. तरी सुद्धा सभागृह नेत्यांनी भावना व्यक्त करायला वेळ द्या असं म्हटल्यामुळे केलं. अदरवाईज या विषयावर आपलं जे म्हणणं आहे त्याच्यावरचं उत्तर देऊन या विषयावर पडदा पाडता येईल. पण पुन्हा एकदा आपली पण सकाळी माननीय देवेंद्रची भेट झाली, त्याच्यानंतर अंबादासजींची पण झाली, आणि त्यात असं ठरलं की हा सभागृहाचा विषयच नाहीये, हा सभागृहाचा विषयच नाहीये. मग याच्यातलं संसदीय कामकाज मंत्री म्हणून मी माझं रुलिंग देतो आणि हा विषय संपवा आणि बाकीचं कामकाज सुरू करा. सरकारने 4 लोकांची एक कमिटी बनवावी आणि सरकारने निर्णय घ्यावा की हे प्रश्न कोणी सोडवावेत. मग तुम्ही तुमच्यातला कोणी एक सिनियर माणूस द्या, सर्वसंमतीने तुमचा कोणी माणूस तुमच्यातला द्या की जो त्या खुर्चीवर बसेल आणि निर्णय घेईल. कारण अपात्र उद्या जर झाले हे, तर यांच्या मार्गदर्शनाखाली किंवा यांच्या अध्यक्षतेखाली सरकारचे झालेले निर्णय देखील अपात्र होत आहेत. जर उद्या त्या चेअरवर बसलेले असतील आणि इथे काही बिलं पास झाली तर होईचं बहुमत त्यांनीच घेतलेलं आहे ना, त्याच्यामुळे ते निर्णय देखील रद्दबातल होतील. आणि अशा सगळ्या वातावरणामध्ये त्यांच्यावरती आम्ही रिमोव्हल नोटीस पण दिलेली आहे. म्हणून आमचं असं म्हणणं होतं की सकाळी काही गैरसमज झालेले की हा काही अविश्वास प्रस्ताव नाहीये. हा काय आम्ही अविश्वास प्रस्ताव हा वेगळा आहे, अविश्वास प्रस्ताव नाही. आमचं म्हणणं असं होतं की ज्या उपसभापती या चेअरवर आहेत त्यांच्याविषयी जर अशा पद्धतीनं डिस्क्वालिफिकेशन चालू असेल तर नैतिकदृष्ट्या त्यांनी या चेअरवर बसणं योग्य होणार नाही. त्यांच्याकडून न्याय मिळेल का नाही मिळेल अशा प्रकारचा आमचा प्रश्न होता आणि म्हणून आम्ही रिमोव्हल अशा पद्धतीने आपल्या समोर सादर केलंय. आपण या बाबतीत निर्णय घ्यावा अशा प्रकारची विनंती आम्ही केलेली. तर काय होतं, तुम्ही प्रश्नोत्तराच्या तासात जेव्हा दुसरे विषय घेता तेव्हा त्या प्रश्नोत्तरांवरती अन्याय होतो. आपणच डिस्टर्ब होतोय, सगळं सभागृह डिस्टर्ब होतं. प्रश्नोत्तराच्या तासात प्रश्नोत्तर घ्यायचे निर्णय झालेला असताना तुम्ही इतर विषय नका घेऊ. तुम्हाला प्रश्न पुकारायचा का नाहीये मला सांगा जरा. 1 नंबरचा प्रश्न आपल्याला पाहिजे ना, मग तो प्रश्न घ्यायचा असेल तर तो पुकारा असं तुम्हाला सांगितलं. तुमच्या विषयावरती तुम्हाला बोलायला कधी मिळणार आहे हे सांगितलं, तरी तुम्ही त्याच्यावरती संतप्तात. मी तर अजिबात संतप्त नाहीये. मी दुसरा प्रश्न घेते असं खाली बसून ओरडायची पद्धत नाहीये. मला निलंबनासारखा उपयोग करायला लावू नका. शिस्तीत राहा. चला प्रश्न दुसरा. धमकी देत नाहीये, मी वस्तुस्थिती सांगते. विधान परिषदेमध्ये उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हेंच्या पदावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना उत्तर दिलंय.
नीलम गोरेंना सुनावणी पूर्ण होईपर्यंत पदावर बसण्याचा पूर्ण अधिकार असल्याचं त्यांनी म्हटलं. नीलम गोरेंना उपसभापती पदावरून हटवता येणार नसल्याचं फडणवीसांनी ठणकावलं. नीलम गोरे अद्यापही शिवसेना पक्षाच्या सदस्य असून पक्षांतरबंदी कायदा लागू होत नसल्याचं त्यांनी म्हटलंय. एकनाथ शिंदेंची शिवसेना खरी शिवसेना असून नीलम गोरे या शिवसेनेतच असल्याचं फडणवीसांनी म्हटलंय. आताच्या परिस्थितीमध्ये माननीय सभापती किंवा उपसभापतींच्या संदर्भातला जो विषय आलेला आहे तर त्याच्यामध्ये जी काही डिस्क्वालिफिकेशनची प्रोसिडिंग आहे की नाही आहे हे बाजूला ठेवू, पण डिस्क्वालिफिकेशनच्या प्रोसिडिंगचा या सभागृहामध्ये कामकाज करण्यावर कुठलाही परिणाम होत नाही किंवा एखाद्याच्या विरुद्ध प्रोसिडिंग चाललाय म्हणून त्यांना बाजूला ठेवा असं कायद्याने म्हणता देखील येणार नाही. माननीय उपसभापती महोदय नामदार डॉक्टर श्रीमती नीलमताई गोरे यांच्या संदर्भातल्या माहितीमध्ये कुठलाही बदल झालेला नाही. सदस्यपदी निवडून आल्यापासून अद्यापपर्यंत त्या शिवसेना या पक्षाच्या सदस्य आहेत. त्यामुळे या प्रकरणी पक्षांतराचा प्रश्न कुठेही निर्माण झालेला नाही. वनमंत्री आणि भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी आज विधान परिषदेमध्ये बोलताना एक भविष्यवाणी केली. शिवसेना नेते सचिन अहिर एक दिवस भाजपमध्ये दिसतील असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले. एवढंच नव्हे तर विरोधकांची अवस्था अश्वस्थामासारखी होणार असल्याचं देखील मुनगंटीवार यांनी म्हटलं. मी आता इथं भविष्यवाणी करतो, एक दिवस असा येईल की सचिन अहिर सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या सोबत येईल. हे मी गंमत नाही सांगत आहे, हे अतिशय गंभीरतेने दोन्ही भाऊंना विनंती आहे की आपण या विषयावर चर्चा करा. ची अवस्था त्या महाभारताच्या अश्वत्थामासारखी नाही लागली तर माझं नाव बदल. अधिवेशनाचा दुसरा दिवसही विधानसभा विरोधी पक्षनेत्याशिवाय पार पडला आणि त्यामुळे आता शिवसेना आणि राष्ट्रवादीतील फुटीनंतर महाविकास आघाडीतील मोठा भाऊ कोण याचंही उत्तर या बैठकीनंतर मिळणार आहे. कोण होणार विधानसभा विरोधी पक्षनेता? बंगळुरूतल्या बैठकीत निर्णयाची शक्यता. सोनिया पवार ठाकरेंमध्ये होणार चर्चा. मवियातील मोठा भाऊ काँग्रेस बनणार. अधिवेशन सुरू होऊन 2 दिवस झाले तरी अजून राज्याच्या विधानसभेत विरोधी पक्षनेता कोण हे स्पष्ट होऊ शकत नाहीये. काँग्रेस पक्षाला विधानसभा विरोधी पक्षनेता पद मिळणार आहे तर विधान परिषदेतलं संख्याबळ कमी झाल्यानंतरही उद्धव ठाकरे यांना विधान परिषदेतलं विरोधी पक्षनेते पद हवंय. या दोन्ही महत्त्वाच्या पदांचा निर्णय बंगळुरूतल्या बैठकीत होण्याची शक्यता आहे. विरोधी पक्षाच्या बैठकीसाठी बंगळुरूत विरोधी पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित झाले. या बैठकीनंतर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा होणार आहे. या बैठकीत राज्यातील महत्त्वाच्या पदांबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे, ज्यात विधानसभा विरोधी पक्षनेते पदाच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. बँगलोरमध्ये जे मीटिंग चाललेली आहे त्याच्यात शरद पवार साहेब आहे या उद्धव ठाकरे साहेब आहे. आम्ही पहिले सांगितलं होतं की आमचे जे सोबत जे काही आमचे पक्ष आहेत त्यांच्याशी सल्ला मसलत घेऊनच त्या पद्धतीचा निर्णय घेतला जाईल. आज संध्याकाळपर्यंत तो निर्णय होईल. खरं तर काँग्रेसकडून यावेळी विरोधी पक्षनेते पदासाठी नव्या चेहऱ्याला संधी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता कुणाच्या गळ्यात विरोधी पक्षनेते पदाची माळ पडते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. पण याचाही निर्णय महाराष्ट्राबाहेर होण्याची शक्यता असल्यानं सत्ताधाऱ्यांनी मवियावर टीका करायला सुरुवात केली आहे. एकंदरीतच विरोधकांनी अधिवेशनात तयारीनिशी उतरायला हवं, पण राष्ट्रवादीतल्या फुटीनंतर महाविकास आघाडीची अवस्था काहीशी गोंधळलेल्या स्थितीत आहे. त्यामुळे अधिवेशन सुरू होऊन 2 दिवस उलटल्यानंतरही विधानसभेचं विरोधी पक्षनेतेपद रिक्त आहे. त्यामुळे आता तिसऱ्या दिवशी तरी विरोधी पक्षनेते पदाचं नाव ठरतं का हे पाहणं महत्त्वाचं आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तर महाराष्ट्र अनलिमिटेडमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. जगासोबत चालायचं तर अपडेट राहावंच लागेल. पण रीलच्या जमान्यात वेळ आहे कोणाकडे? पहा ब्रेकलेस आणि ब्रेथलेस बातम्या, 100% बातम्या, संध्याकाळी 6:52 फक्त. नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत.
कोकणाला कालपासून मुसळधार पावसानं झोडपलंय आणि अशातच उरणमधील अनेक रस्ते आणि कंटेनर यार्ड पाण्याखाली गेल्यानं चित्र आहे. यार्डातले कंटेनर पूर्ण पाण्याखाली गेलेले असून सामानही वाहून गेलंय. गडचिरोली जिल्ह्याला मुसळधार पावसानं झोडपलंय. पर्लकोटा नदीला पूर आल्यानं भामरागड तालुक्यातील 100 गावांचा संपर्क तुटलाय. सोलापूर शहरामध्ये गेल्या 15 दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर पावसाचं पुनरागमन झालं. जिल्ह्यामध्ये पावसानं दडी मारल्यानं शेतकरी चिंतेत सापडला होता. सकाळपासून पावसानं जोरदार हजेरी लावल्यानं शहरात ठिकठिकाणी पाणी साचलंय. चंद्रपूर आणि लोणावळ्यामध्ये देखील पावसानं हजेरी लावली आहे. जेजुरी गडावरती काल सोमवती यात्रा उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी गडावरून पालखी करहा स्नानाकडे नेत असताना चेंगराचेंगरी झाल्याचा एक व्हिडिओ समाज माध्यमांवरती फिरतोय. मात्र अशी कोणतीही चेंगराचेंगरी झाली नसल्याचं मंदिर प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे. काल दुपारी दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या 4 भाविकांना धक्काबुक्की होऊन किरकोळ दुखापत झाली अशी माहिती मंदिर प्रशासनाकडून देण्यात आली आहे. दरम्यान जखमींचा संपूर्ण वैद्यकीय खर्च मार्तंड देव संस्थान करणार असल्याचं प्रमुख विश्वस्त पोपट खोमणे यांनी सांगितलं. तर या बातमीपत्रामध्ये वेळ झालेली इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका न्यूज 18 लोकमत.